गावच्या यात्रेला गालबोट, चक्क सरपंचांनी युवकाला केली बेदम मारहाण. सरपंच की गावगुंड, परिसरात सरपंचाची दहशत. माहिती अधिकार कायदा हा 2005 भारत सरकारचा एक महत्त्वपूर्ण कायदा आहे, जो 12 ऑक्टोबर 2005 पासून पूर्णपणे लागू झाला आहे. या कायद्यान्वये देशातील नागरिकांना सरकारी विभागाकडून माहिती मिळवण्याचा व कागदपत्रांची तपासणी करण्याचा आणि त्यांच्या प्रमाणित प्रती घेण्याचा अधिकार मिळतो, ज्यामुळे प्रशासनात पारदर्शकता व जबाबदारी वाढते. परंतु यापूर्वी माहिती अधिकारात माहिती मागणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची खून झाले. गंभीर स्वरूपाचे हल्ले झाल्याच्या देखील घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. अशाच प्रकारची एक घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागातील कोठे बुद्रुक गावात घडली आहे. पठार भागातील कोठे बुद्रुक गावातील श्री खंडेरायाची पहिलीच यात्रा भरली जाते. मात्र या यात्रेला मुंबईहून आलेल्या ग्रामस्थ तरुणाने यापूर्वी ग्रामपंचायतीकडे माहिती अधिकारात अर्ज करत केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मागविला होता. या कारणातून गावचे सरपंच व त्यांचे भाऊ यांच्याकडून या तरुणास बेदम मारहाण करत गावच्या यात्रा उत्सवाला गालबोट लावल्याची खळबळजनक घटना रविवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 सुमारास घडली आहे. कोठे बुद्रुक गावातील तरुण संदेश हौशीराम डोफे नोकरी व्यवसाय निमित्ताने मुंबई येथे वास्तव्यास आहे. सन 2025 मध्ये डिसेंबर महिन्यात गावातील विकास कामासंदर्भात ग्रामपंचायत कोठे बुद्रुक यांना माहिती अधिकारात अर्ज केला गेला होता. परंतु ग्रामपंचायतीने उडवाउडवीची उत्तरे देत माहिती देण्यास टाळाटाळ केली गेली असून नागरिकांच्या अधिकाराची पायमल्ली केली गेली आहे. गावचे ग्रामदैवताची यात्रा असल्याने सदर तरुण श्री खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेला. दर्शन घेऊन मंदिराच्या पायऱ्या उतरत असताना गावचे सरपंच आशिष शिवाजी वाकळे व त्याचा भाऊ आकाश शिवाजी वाकळे यांनी तू माहिती अधिकाराचा अर्ज देतो, तुला माज आला आहे, आज उतरवतो असं म्हणत शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या मारहाणीत तरुणाच्या अंगावरील कपडे फाटले तर त्यात त्याचे मोबाईलचे नुकसान झाले असून गळ्यातील सोन्याची चेन गहाळ झाली आहे. गावच्या सरपंचांनी यात्रेत विघ्न आणल्याने व हा सर्व मारहाणीचा प्रकार ग्रामदैवत मंदिराच्या समोर झाल्याने गावात सरपंचांनी दहशतीचं वातावरण निर्माण केल्याने गावातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी संदेश डोफे यांच्या जीवितास धोका असून सरपंच आशिष शिवाजी वाकळे व आकाश शिवाजी वाकळे यांच्या विरुद्ध खारगाव पोलिसात तक्रार नोंदवली आहे. या घटनेचा पुढील तपास खारगाव पोलीस करीत आहेत. शांतपणे चालू होती आणि आपलं शांतपणे एका ठिकाणी चालू होतं, तर त्यांचे बंधू वगैरे त्यांनी बोलवलं. असं तसं मला मारहाण केली, पायाने लातानी वगैरे मारलं, माझं शर्ट फाडलं, माझी इज्जत घालवली पूर्णपणे. आणि ॲक्च्युली काय कारण झालं, मी व्हॉट्सअप ग्रुपला गावच्या इथे लोकांना काय म्हणतो जनजागृती करतो की बाबा मला विकास काय पडलेला नाही किंवा काही गोष्टी झालेल्या नाही ते मला जाणवलं. त्याच्यानंतर मग त्यासाठी मी RTI टाकलं 1 महिन्यापूर्वी 1 तारखेला माझ्या पद्धतीने टाकलं. मी कोणाचं ऐकलेलं मी मला वाटलं बाबा कुठेतरी पाऊल उचलावं, परिवर्तन व्हावं असं या दृष्टीने मी बोललो. माझं काय त्यांच्याशी दुश्मनी नाही. कोणाविषयी RTI टाकला होता? मी RTI ग्रामपंचायत टाकला होता ग्रामसेवकांकडे. मी काही सरपंचाकडे टाकलेला नव्हता. तर ग्रामसेवकांकडे मला पोस्ट पावती माझ्याकडे आजही आहे, त्याची माझ्याकडे आजही आहे. त्या बेशवर त्यांनी माझं आज मला बेदम मारलं. कोणी मारलं? आशिष वाकळे सरपंच आणि तिथं भाऊ आकाश वाकळे, त्या दोघांनी बेदम मारहाण केली. मला मारलं पण नक्की पण अशी झाली, शर्ट पण फाडलं. तर मी सर या गोष्टीवर आलो. आणि या झटापटीत माझी गॉगल पण फुटला. त्याच्यामध्ये त्यांनी मला ते नखाने मारलं पण, आणि गळ्यात जी एक चेन होती ती पण हरवली, कुठे पडली मला माहीत नाही. आणि मी RTI 1 महिन्यापूर्वी टाकल्यामुळे ते त्यांनी डोक्यात होतं. आणि त्या दृष्टीने त्यांनी आज यात्रेत जी गोष्ट गावची यात्रा त्या कार्यक्रमात होती ती करायला नव्हती. तुमचा काय प्रश्न असेल मी डिस्कशन करून पण फिजिकल व्हायलेन्स केलं आणि त्यांनी माझा काटा काढला. त्याच्यानंतर आणि बेदम मारहाण केली, वगैरे ओरडले त्यांनी, असं केलेलं आहे. मला न्याय देणं तेव्हा दुसरी गोष्ट, मी प्रोफेशनल माणूस आहे, मी प्रोफेशनल गायडनी चालणारा माणूस आहे. त्यानंतर त्यांनी या गोष्टी करायला नव्हत्या पाहिजे, त्यांनी केल्या. मला न्याय दिला पाहिजे याची दखल घेईल. आणि इथून पुढे माझ्या मला काय धोका झाला तर सरपंच आशिष वाकळे आणि आकाश वाकळे हे जबाबदार राहतील. आणि तुमचं नाव सांगा. माझं नाव संदेश हौशीराम डोफे, गाव कोठे बुद्रुक, तालुका संगमनेर, जिल्हा आहे. सकाळी यात्रेनिमित्त गावात आलो होतो. 9 वाजता मी गावात पोचलो होतो. त्यानिमित्त मांडवगडाचा कार्यक्रम चालू होता आणि तो व्यवस्थित चालू होता आणि एकदम मजेत एन्जॉयबल झाला. त्याच्यानंतर मग सगळे गेले आणि मी एकटा सापडलो होतो त्यांना.
आणि त्याच्यानंतर ते त्यांचा बंधू सरपंचाचा जो बंधू आशिष वाकळे ना, शिवाजी वाकळे, त्यांचे बंधू जे आहेत आकाश वाकळे, ते माझ्याकडे आले असं असं आहे. मग त्यांनी डायरेक्ट दगड घेतला, मला लाथाबुक्क्याने मारहाण केली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग मी त्यांना काही रिप्लाय दिला नाही, मी त्याला हात उचलला नाही. त्यानंतर आशिष शिवाजी वाकळे पण आले, जे सध्याचे सरपंच आहेत. म्हणजे सरपंचांनी वाद मिटवायचा का गावात वाढवायचा याच्या अगोदर पण त्यांनी वाद वाढवलेले आहेत, हे सगळं गावांना माहिती आहे. पण त्याच्यानंतर मी 30 तारखेला त्यांनी मला बोलून पण दिलं नाही. त्याच्यानंतर मग त्यांनी 30 तारखेला डिसेंबरला RTI टाकला होता. त्याच्यामध्ये सर्व 15 वित्त निधी किती आला, बँक स्टेटमेंट, त्याला मला कुठेतरी भ्रष्टाचार दिसला. फॉर एक्झाम्पल काय आलं, ROचं फिल्टरचं पाणी आहे, ते पहिले जे शिपाई होते सूर्यवंशी, तोपर्यंत त्या फिल्टरचा जे निधी होता तो व्यवस्थित चालू होता. पण ग्रामसेवकाचं पण स्टेटमेंट आहे की मला 5 वर्ष किंवा 3 वर्ष झाले त्या निधीचे पैसे भेटले नाही. फॉर एक्झाम्पल निधीचे पैसे भेटले नाही, म्हणजे जातात कुठं, मग मला थोडा डाऊट आला. त्याच्यामुळे मी आणि याच्या अगोदर पण मी जनजागृती करून लोकांना जागरूक करायचं काम केलं. पण लोक तोंडावी येत नाही म्हणून लोक काय बोलत नाही. पण लोक शहाणे आहेत, पण ते बोलत नाही, प्रॉब्लेम असा आहे. त्याच्यानंतर मग मी ते RTI टाकलं आणि मला काल पोस्टमॅनचा कॉल आला, तुमचा RTI फॉर्म रिजेक्ट झाला. ठीक आहे, फॉर्म रिजेक्ट झाला, मला मान्य आहे का फॉर्मॅटमध्ये चुकी असू शकतं. पण मला हे म्हणायचं आहे, मग 1 ते 30 तारखे ते 30 डिसेंबर ते 30 जानेवारीमध्ये हे झोपले होते का? मग यांनी पहिलं मला का सांगितलं नाही की RTI टाकला? हरकत नाही, त्यांनी त्यांच्या रस्त्याने प्रोसेस केली. मी उद्या त्यांचा परत तो जो RTI परत टाकेल, अडचण नाही. पण त्यांनी जे आज फिजिकल व्हायलन्स केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि मी आता ॲडमिट पण होणार आहे, असं मी रिपोर्ट दिला आहे पोलीस स्टेशनला आणि कंप्लेंट पण केलेली आहे. तर उद्या काय मला मारहाण झाली, माझ्या जीवाला धोका झाला, त्याचा सर्वस्व जबाबदार सरपंच आशिष वाकळे असेल आणि आकाश शिवाजी वाकळे असेल. मी व्हॉट्सअप ग्रुपला जनजागृती करत असतो आणि मी ग्रामपंचायतीचं नाव घेऊन करत असतो. मी कोणाचं पर्सनली नाव घेऊन करत नाही, कारण मी विचारावं चालतो पर्सनल कोणाला मी टार्गेट करत नाही. कारण ग्रामपंचायत आमची पण आहे, आमचा पण अधिकार आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे, आम्ही पद घेतलं, कोणी काय बोलायचं नाही, आम्ही आमच्या पद्धतीने कारभार हाकणार. पण असं नाही चालत ना. युवा पिढी मग असंच जर झालं तर पुढचा विकास कसा होणार? आपण पुढच्या पिढीला काय विकास देणार आहोत? 5 वर्ष झाले यांचा काही निधी नाही, याला ना ग्रामसभा नीट करता आली, यांच्याच्याने 40 माणसं जमा होत नाही. मग मला हे म्हणायचं आहे, मग तुमच्याच्याने नाही होत तर तुम्ही विकास कसा केला? असं झालं. मग त्या बेसिसवर मी RTI टाकला होता. तर RTI 30 तारखेला टाकला, तर काल मला फोन आला आहे की तुमचा RTI रिजेक्ट झाला आहे, फॉर्म रिजेक्ट, तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये मला RTI परत करा. त्या अगोदर झोपले होते काही. मी RTI टाकला होता. त्याच्यानंतर मला एवढीच कॅपॅसिटी की याच्यामध्ये कुठंतरी भ्रष्टाचार असू शकतो. पण मी जोपर्यंत मला माहिती भेटत नाही तोपर्यंत मी बोलू शकत नाही. तर मी माहिती टाकल्यामुळं जर एखाद्या तरुण माणसाला किंवा प्रोफेशनल माणूस आहे, ज्याला म्हणजे नाही झालं तर त्याला काही फरक नाही, पण एकाने कोणतरी आवाज उठवला आणि त्याच्यानंतर हे मनमानी कारभार करून जर मारहाण करत असेल युवा पिढीला, तर मग पुढच्या माणसांनी पण त्याचं पण संरक्षण डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे पोलीस प्रशासन याची दखल घेऊन BDOनी तत्काळ काळजी करून समस्त जी ग्रामपंचायत कमिटी आहे किंवा सदस्य आहे त्यांच्याशी जो पण भ्रष्टाचार झाला असेल तर त्याच्यावर कारवाई करावी. आणि परत उद्या RTI टाकतो, त्याची माहिती परत RTIचं जे त्यांनी फॉर्म दिला त्या पद्धतीने मी टाकतो. पण BDOनी तत्काळ यांचा निलंबित करून आहे ना, यांच्यावर कारवाई करावी. उद्या माझ्या जीवाला धोका झाला तर त्याचं सर्व हे याच्यावर डिपेंड राहील, सरपंचावर डिपेंड राहील. महासत्ता न्यूज संगमनेर.